आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सभापती पदांची आज निवड झालेली आहे। परभणी शहर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी प्रतिमाताई अतुल सरोदे यांची निवड झालेली आहे। अतुल सरोदे यांना लाडाने तात्या सुद्धा म्हणतात। सामाजिक राजकीय क्षेत्रात अतिशय मोठं नाव असणारे अतुल सरोदे माजी नगरसेवक आहेत आणि शिवसेना उभाटा पक्षाचे नेते सुद्धा आहेत। त्यांच्या सुविध पत्नी झालेल्या आहेत समितीच्या। काय सांगाल ताई, काय प्रतिक्रिया आहे? आज फार महत्त्वाच्या पदावर आपण आलेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानते। परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार आमदार साहेब, महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि आमचे उभाटा गटाचे गटनेते त्यांचेही मी मनापासून आभार मानते। आणि याचं श्रेय सगळं साहेबांना जातं, कारण आतापर्यंत सगळ्यांना माहित आहे परभणी शहराला की साहेबांची याच्या मागे सगळ्यात जास्त मेहनत आहे। आणि मी जे आज सभापती झालेली आहे हे फक्त आणि फक्त यांच्यामुळेच। हेच म्हणजे साहेब सगळ्या जनतेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत। साहेब प्रत्येकाची समस्या सोडवतात। साहेबांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळेस साहेबांना निवडून दिलेला आहे। आणि साहेबांच्याच कामामुळे आज मलाही 5व्यांदा आमच्या वार्ड क्रमांक 4 मधून म्हणजे शहरामधून निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। आणि माझं पहिलं प्राधान्य हे स्वच्छतेला असणार आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा, नाली, आपल्या शहरामध्ये मोकाट कुत्रे। मी एक महिला म्हणून मी एक विचार करते, आता पावसाळा पण येणार आहे, त्या पावसाळ्यामध्ये नालीची समस्या असतात सगळ्या महिलांच्या। आणि आता साहेब 4 वेळेस म्हणजे नगरसेवक असल्यामुळे तेवढा अनुभव जेवढा अनुभव मला माहित आहे की महिला येतात की नाल्या वगैरे, नाल्यांचं पाणी रस्त्यावरती आलंय त्याचंही हे करणार आहे मी। आणि आता उन्हाळ्यामुळे जी पाण्याची समस्या आहे त्याच्यावरही काम करायचं आहे, एवढंच मी सांगते। आणि एक माझं ध्येय आहे, एक स्वच्छ परभणी, सुंदर परभणी मी करणार आहे। निश्चितच ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न विचारतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे जसे आपण आहात एक पुरुष आहात, काय सांगाल आदरणीय तात्यांच्या? मी सभागृहात आताच बोलले की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, पण माझ्या यशामागे माझ्या मिस्टरांचा हात आहे, निश्चित सरोदे साहेबांचा। मी सभागृहात आधीच बोललेली होते। साहेबांचं म्हणजे खूप मोठा पाठिंबा आहे मला बोलता येत नाही, पहिल्यांदाच आज मी सुरुवात केली। साहेब म्हणले तू बोलणार, मला माहित आहे। आणि याचं म्हणजे सगळं श्रेय, माझं बोलण्याचंही श्रेय साहेबांनाच देते आणि ह्या पदाचंही श्रेय साहेबांचंच आहे, एवढंच मी सांगते। माझं खूप मोठं नशीब आहे, साहेब माझ्या आयुष्यात आले। मी अतिशय आनंदाचा क्षण आहे, सर्व श्रेय तात्यांना। तात्या, एकच प्रश्न महत्वाचा आहे इथं की अनेक जण आपण अनेक वेळेस म्हणतो स्त्रियांना संधी मिळाली पाहिजे, अनेक जण म्हणतात, पण आपण हे करून दाखवलं की आपल्या सुमित पत्नीला नगरसेवक सुद्धा म्हणून सपोर्टला उभा राहिला, निवडून आणला, स्थायी सभापतीपदी महत्वाचं पद दिलं। राजकीय सामाजिक क्षेत्रात बघत असताना या निमित्ताने काय सांगाल? मी परभणी शहराला, परभणीकरांना एवढंच सांगू इच्छितो की शिवसेनेची जी शिकवण होती 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ती आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे पद मिळाली जी आहेत, आज माझ्या मिसेसची सहकारी, आमची बहीण पाष्टेताई, जाधवताई, या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत। जशी की माझी मिसेस पण एका सामान्य कुटुंबातून मिसेस म्हणून आली। परभणीकरांनी आमच्या या तिन्ही मिसेसला, माझ्या माय बहिणीला जे स्वीकारलं, जनतेने विजयाचा कौल दिला आणि सेवेची संधी दिली। निश्चित मला खात्री आहे, माझा अनुभव आहे, मला ही खात्री आहे, या सगळ्या महिला जे आज फक्त भाजप नावाला भाजप म्हणते की बा महिलाला प्राधान्य द्या, हे करा, पण ती शिकवण त्यांच्यामध्ये फक्त कागदावर आणि व्हिडिओ सोशल मीडियावरच आहे। त्याची कृती कडून आणली ती फक्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेसनीच करून दाखवली। महिलांना प्राधान्य दिलं, आम्ही 11 पैकी 7 महिला सभापती केलेल्या आहेत। त्याच्यामुळं मी परभणीकरांना विनंती करेल आणि प्रशासनाला सूचना आणि विनंती करेल की त्यांनी या महिलांसोबत चांगल्या याच्याने सगळ्यांनी साथ द्यावी, प्रशासनाने काम करावं आणि निश्चित परभणी ही स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवतील याची मला खात्री आहे। खूप मनपूर्वक अभिनंदन आमच्या चॅनल तर्फे आपल्याला, आणि भविष्यात आपल्या हातून
परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे या खूप खूप शुभेच्छा. Thank you. परभणी शहर महानगरपालिकेत महिला राज आलेल्या आहे. पाष्ट्याताई आणि जाधवताई या सभापती पदी त्यांची निवड झालेली आहे. थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणार. ताई काय सांगा? आमचे उभटा गटाचे खासदार संजय जाधव बॉस आपले त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आणि खूप कमी वयामध्ये मला ही संधी मिळतीये त्याचं मी नक्कीच सोनं करेल. आपल्या परभणी शहराचा विकास करण्यात माझा एक महत्वाचा वाटा असणार आहे. त्यानं मला सांगा की चूल आणि मूल पर्यंत महिलांना असं ठेवल्या जाण्याची मानसिकता आहे. आज परिवारात सगळं काम करताना तुम्हाला जबाबदारी असं आज एक महत्वाचं जबाबदारी पद भेटते महापालिकेचं. काय या निमित्ताने कसं आनंद व्यक्त कराल, काय सांगायला आपल्या सर्वच महिलांना? काय महिलांनी चूल मूल आणि म्हणजे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून एक बाहेर आपल्याला आपलं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपलं नाव करण्यासाठी बाहेर आलं पाहिजे. एक आपण समाजाचं काहीतरी देऊ करतो ह्या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे. आपल्या देशासाठी आपल्या शहरासाठी सुरुवात ही आपल्या म्हणजे एक गल्लीपासून केली पाहिजे. गल्लीतला कचरा झालं, नाल्या झालं याच्यापासून सुरुवात करून नगरसेवकाचं हेच महत्वाचं काम आहे. आपलं नाल्या, रस्ते, कचरा याचं प्रथम म्हणजे प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि थँक्यू. काय सांगाल, कसा आनंद व्यक्त करताय आज ही जबाबदारीचं पद आपल्याकडे? खूप छान वाटतंय. आज जे महिला बाल कल्याण समितीमध्ये पद मिळालं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज जे पद मिळालं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आजही ताईला प्रश्न विचारला की प्रत्येक वेळेस महिलांना म्हणले जाते महिलांना होत नाही असं काही, परंतु महिला आज सर्व क्षेत्रात पुढे जातात. आपण सुद्धा आज या क्षेत्रात सभापती पदापर्यंत पोहोचलेला. बऱ्याच ठिकाणी अशा काही ठिकाणी असं आहे की महिलांना कमी लेखलं जातं, पण या पुरुषांपेक्षा महिला अग्रेसर आहेत. तर महिलांना कधीही कमी लेखू नये मला असं वाटतं. परभणी शहराचा विकास कसा साध्य करता येईल काय वाटतं तुम्हाला? काय काय कमी वाटतं परभणी शहरासाठी? महिलांना महिलांचे महिलांना आणि महिला व बालकांसाठी जेवढं शासन जे योजना आहे जेवढं मिळवण्यात येईल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करेल. या महिला राज म्हणून आपण परभणी शहर महानगरपालिका झालेल्या निश्चित यांच्या हातून भविष्यात खूप चांगले आणि परभणी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण काम ही अपेक्षा व्यक्त करूया. सुपरफास्ट 24 तास साठी अमर गालपाडे सह मी राहुल वहिवाळ, परभणी.